काय हो शांताबाई, शांताराम भाऊ आलेच तर नाही अजून. मग आता डब्बा इथं ठेवून देतं काय? कुत्र्या माजराचा भेव अजून मागच्या वाणी नाही तर होईन त्या डब्बा चोरी. नाही व त्याला आवाज देतो ना, गव्हात असून ते पाणी लावून राहिले. आता कुठं जाते या बघताले असं तिकडे. ओ गोपालजी बाबा, गोपालजी बाबा, ओ गोपालजी बाबा. आलो आलो शांते. ठेव ठेव तिथं डब्बा ठेवून दे. तिथं डब्बा ठेव आणि येऊन जा इकडे. तुम्हीच या ना हो इकडे. बरं येतो थांब. शांताबाई मग काय करता, चालतं काय घरी? काय थांबतात शांताराम भाऊचं जेवण होईपर्यंत? नाही बरं जरासं थांबा तर लागून त्याला येऊ तर देतो, येऊ देतो. आणि त्याला नाही लागते घरी, जमलं तर त्याला घेऊन जातो ना घरी. अमाय त्याला घरी कायले नेतो आता? त्याला राहू दे ना काम करत वावरात. मग मी कायला आली असते त्याला घरी नेऊन राहिली तू तर आता? काम आहे जरासं म्हणून नेऊन राहिली त्याला. आता तुझ्या घरी आहेच कोण शांताबाई? सारे तर गेले म्हणता ना कपडे आणण्यासाठी. मग आता बाकीची तयारी झाली वाटते सगळी नाही? हो झाली बाकीची तयारी, सारी झाली. आता काय आहे, आज फक्त कपडे लत्ते आणून ठेवणी आहे. सारं काय म्हणते तर झांपर तर रेडीमेड सांगतो म्हणे पोरी. मग आता काय राहिलं तूच सांग. हो बाई शांताबाई आता सगळं रेडीमेड भेटतं तर बरं आहे. धरलं ना घातलं दिवसावर तर काम होते नाही, पहिले सारखं नाही राहिलं. नाही तर शिवाले टाका बाई. आणि काय म्हणते भेटते का नाही भेटत शिवणेवाली, तिकूनही अडचणच राहते नाही. मग नाही तर काय राहते तर खरीच. आता आपल्या गावात कोणी शिवणार आहे नाही. शिवते ना आपल्या गावात शिवणारी आहे ना बिचारी, तुला माहित नाही काय? आपल्या गावात कोण आहे शिवणारी? काय बिचारी शांताबाई, माझ्या घराजवळली लता नाही शिवत काय? ते तर शिवते, मस्त जंपर शिवते ते. मी तर तिच्यात जवळ टाकत असतो. तू काही शिवतो जंपर? तू तर हेच घालतं जबले आणि मग काही घालत असते जंपर. याच्या वरतून घालतं का याच्या खालतून घालतं बाबा? हट बाई शांताबाई, कशी बोलतो तू? लोक ऐकते ना बिचारे सगळे, आपले युट्यूब बहीण भाऊ काय म्हणून? असं काय असं कोण करत असते म्हणून? काही नाही म्हणत, ते त्याला माहितच आहे शांताबाई अशीच बोलते म्हणून. शांताबाईचं बोलणंच आहे असं. हा रंजून असं केलं असं म्हणून शांताबाई बोलली म्हणून. शांताबाई एक गोष्ट सांगू काय तुले? सांगू नको कोणाले, मी तुला सांगतो एक गोष्ट. कोणती रंजू? कोणती गोष्ट आहे? गंगाच्या घरची गोष्ट आहे. सांगू काय तुले? सांग ना तर कोणती होय तर. तुला माहित आहे काय तिच्या पोरीची बॉम्ब सगळ्या गावभर झाली तर? हा त्या पोरासोबत एक पोरग येत असते त्याच्यासोबत, हे तर गोष्ट तुला माहितच आहे नाही? ते तर साऱ्या गावातच आहे वो गोष्ट. त्याच्यात काय आहे, अशा गोष्टी लपते काय बिचारे रंजू? किती काही लपवायचा प्रयत्न केला तरी नाही लपवत. तेच मला तू सांगून राहिली अजून. नाही ना शांताबाई, ते गोष्ट थोडी सांगून राहिली मी. दुसरी गोष्ट सांगते तुले. अव ते नाही काय काय म्हणते, रश्मी फोटोशी आहे ना, माहित नाही तुले? मलाच माहिती आहे ही गोष्ट, बाकी कोणाला माहित नाही अजून गावात. तुला कशी माहिती रंजू ही गोष्ट? आणशील का बाबा आफत? मला म्हणशील काय का शांताबाईनंच म्हटलं म्हणून काही? अहो शांताबाई एवढी कायले भेट? मला कायले कोणी सांगितलं? मी कायले म्हणून शांताबाईनं म्हटलं म्हणून? अहो मी कधी काल दवाखान्यात गेली होती. तर तिथं नाही काय हे रश्मी आणि ते पोरग दोघं जण आले होते. मग हे यायला माहीतच नाही मी आहे म्हणून तिथं बसली. मग यायच्या बाद मी गेली. मग मी विचारलं त्या डॉक्टरीन बाईले, त्या सिस्टरने रात काय तिथं बाहेर, त्याला विचारलं हे पोरगी कायसाठी आली होती म्हटलं. तर मग ती सांगे अशी अशी याच्यासाठी शेते म्हणे बा काकू म्हणे इथं म्हणे. तर आली म्हणे याच्यासाठी, आमच्या दवाखान्यात याच्यासाठी येते म्हणे. असं नाही व दुसऱ्या कायच्यासाठी गेली असं राहतात. थंडी ताप सर्दी सारा बिमारी आहे साय माणसाले. मग तूही त्याच्यासाठी गेलती वाटते नाही? तुला काय वाटते आता? नाही ना माय शांताबाई, मला काय राहीन आता. मी काय आता काय काही बोलत राहतो तुम्ही बिचारे. हट नाही ना, आपण तिथे येते म्हणते बा ते सिस्टरी म्हणे अशी. काय खरं ना काय खोटं पण एवढं मला माहीत झालं आता. बाकी तर काही माहीत नाही बा, तेवढं माहीत आहे. आता तू खरं म्हण का खोटं म्हण, मला तर वाटून राहिलं खरं असं म्हणून. जाऊ दे बाई, आता ज्याचं त्याच्यासोबत आपल्याला काय करायला लागते नाही काय? हो ते तर आहेच म्हणा. पाय नाही तर मग म्हणशील मी काही नाही म्हणत बाबा, मी कोणाला म्हणतही नाही कोणाला काही बोलतही नाही. कुठं जाता आपल्या घरावर गोटे घ्यायले? इथं काय आपल्या माणसं कमी आहे काय बिराडन तर लोकांचं घ्या वाजून? येते हो नाही ह्या माणूस, कधी येते ना काय येते तर. गोपालचे बाबा या ना व. काय म्हणून राहिली शांते? गोपालचे बाबा गोपालचे बाबा काय आवाज देऊन राहिली तू? अहो तर डब्बा आणला ना तुमचा, डब्बा आणला म्हणून राहिली. डब्बा आणला तर अटकून देते इथं. काय आवाज देऊन राहिली? तिकडे येता नाही आलं काय तुले? रंजूबाई आहे वाटते नाही, पण आज कोणतं काम तर नाही आहे शांते वावरात. हो तर तिला काम करायला नाही आणलं मी सोबत आणलं तिले. एवढ्या दुरून या लागते पैदल पैदल. म्हटलं चल जराशी ते भेटली होय रस्त्यात, चाल म्हटलं पाहिजे तिथपर्यंत जाऊन येऊन जाऊ म्हटलं, यायचा डब्बा देऊन म्हटलं. असं डब्बा देऊन आणि ते तुले म्हटलं होतं तिकडे येजो जराशी. तर आता चालली काय तू वापस घरी? मग फक्त डब्बाच द्यायला आली काय? काय आली मग डब्बाच द्यायला फक्त? तसंच राहिलो असतो मी आजच्या दिवस. काय बिघडलं असतं, उपाशी राहिलो असतो एक दिवस. अशा आहे गोपालचे बाबा तुम्ही, एक तर तुमची काळजी करा. डब्बा घेऊन तिथून इथं आली, टंगस टंगस सारे पाय पाय दुखून राहिले माय. एक तर लहान लहान पाय आहे, त्याच्यात काय म्हणते एवढी चालत आली हे नाही तुम्हाला काही. आणि इथं मलाच बोलून राहिले, मलाच सुनावून राहिले अजून. कायले आली डब्बा कायले आणला, उपाशीच ठेवली असती. एवढं कायले सुनावं लागते? मी काय म्हणतो तुम्हाला आता घरी चालायला लागते अर्जंट. ते काय म्हणते इवायचा फोन आला.
आताच येतो म्हणे घरी. तर मग मी म्हटलं मी एकटी काय करू म्हटलं बाबा, तुम्हालाही बोलवून घेतो. आता पोरगी नाही घरी, सून नाही घरी, पोरगा नाही घरी, मग काय करू म्हटलं. मग तुम्हाला नेण्यासाठी आली मी. बह्याड पांगो, मला काय न्यायसाठी आली मग? मग मला तिथून फोन करून नाही लावून दिली, येऊन गेलो असतो मी. डब्बा घेऊन इथं आली. इथं आता मी जेवण करू, उलट मला घरी नेशील. त्याच्यापेक्षा मला फोन लावली असती, घरी आलो असतो, जेवलो असतो, तिथंच बसलो असतो. तिथून आली एवढ्या दूर, 1 न 1.5 घंटा लागला असं तुला इथं यायले. आता आपल्याला अजून 15-20 मिनिटं घरी जायला लागते गाडीवर, आणि ती मावून काय गाडीवर. मग गोपालचे बाबा माझ्या तर डोक्यातच नाही आलो असं तुम्हाला एखादा फोन लावून दे म्हणून. जाऊ द्या बाबा, आता राहू द्या, आता जीव नका लागून तर चला घरी. चला मग आता दाबून चपून बस जा आता कशा गाडीवर. काय हो माई शांताबाई, काय म्हणते तर तूही बोलणे खाऊन राहिली बिचारे फालतूच. फोन लावून देते ना मग. घरून जर मला ते असं म्हटलं असतं तर मी तुला म्हटलं असतं शांताराम भाऊ एखादा फोन लावून दे ना. नाही सुचत वर रंजू, कधी कधी सुचतच नाही गडबडीत. काय करू आता. अशीच आहे ते बैताळ, काही ध्यानावर नाही राहत तिच्या. जसं काही आताच झाली म्हातारी. कायले बोलून राहिले व, काय सांगून राहिली ना गलती झाली म्हणून. गलती झाली म्हटलं चुपचाप आहे तर लयच बोलून घेऊन राहिले. शांते शांते, चल ना समोर चल समोर. सांग वर रंजू, कसंही बसू आता एकीमेकीच्या मांडीवर. माझ्या शांताबाई मांडी तोडशील काय व, मला घेजो का तुझ्या मांडीवर बसून. तू नको बसू माझ्या मांडी गिंडीवर, मांडी तोडून टाकशील, माझ्या लंगडी होऊन जाईन मी फालतू. चाल पापा मग लवकर लवकर आता घरी. चला मग, कुठे चालता मग साडी घ्यायसाठी? कोणत्या दुकानात जायचं मग? तुम्ही सांगा बा आता कोण्या दुकानात जायचं तर. आता आम्ही काही इकडे येत नाही असतो तर आम्हाला माहित नाही इकडचे दुकानं असे खास. काही दुकानात चांगल्या दिसून राहिल्या साड्या, नाही बहिणी? माझ्या स्टॅच्यू असे लावून देते असे वाटते ओरिजिनल माणसंच होय काय जसे काही. असं वाटून राहिलं ओरिजिनल माणूसच आहे, काय पुतळा वाटतच नाही. ननदबाई हात लावून पाहू काही आले. माणूस होय तो माणूस, पुतळा नाही होय. बोला बाई, काय पाहिजे? बहिणी पुतळा नाही तो माणूस माणूस बोलला ना तो आता. साड्या आहे का म्हटलं आपल्या दुकानात? भाऊ 101 सामान आहे म्हटलं. साड्या आहे, कपडे आहे, लेडीजचे आहे, जेंट्सचे आहे, लहान लेकराचे आहे, सगळेचे कपडे आपल्या जवळ. मग चालला ना बाई इथंच. काय होते कुठे इथं पाहिलंच आहे का नाही आपल्याला. वहिनी लय मोठं मार्केट आहे तिकडे समोर, तिकडे जाऊन पाहू म्हटलं. याच्यापेक्षा जर चांगलं भेटलं तर तिकडे पाहू, नाही तर मग वापस येऊ इकडे अजून. ठीक आहे ना भाऊ, तसं करू मग. काय झालं? या ना दुकानात, या ना. 101 माल दाखवतो बाई. या आपल्या दुकानात. आपल्या दुकानासारखी व्हरायटी कोण्याच दुकानात नाही आहे बाई. पुऱ्या मार्केटात, अख्ख्या मार्केटात भेटणार नाही तुम्हाला असं सामान. येतो भाऊ आम्ही तिकडून, थोडंसं पाहून येतो, तिकडून नाश्ता करून येतो. भूक लागली आम्हाला पहिले. काय मोठी गोष्ट आहे बाई, नाश्ताही चालतो ना. या ना, आमचा मालक नाश्ताही चालते म्हटलं. बरीच सुविधा ठेवली माझ्या बिन कपडे पाहिले पाहिजे म्हणून. हा, नाश्ताही चालते गिराई कैले, मालही दाखवते. तसंच आहे दादा, शहरानं 1000 दुकानं असते कनी तर मग चहाही पाचते तुम्हाला, सरबतही पाचते. आणि कोणता एखादा दुकानदार असला चांगला तर नाश्ताही करू देते. म्हणजे कस्टमर 2 घंटे उठतच नाही तिथून काही ना काही घेतल्याशिवाय. त्याला माहित राहते आपण आता इथचं खाल्लं तसं कसं द्यायचं, काही ना काही घेऊनच जा म्हणून तो घेऊनच जाते. बरोबर बरोबर भाऊ. भाऊनं ओळखलं बा, बरोबर ओळखलं. तुम्ही इच्छाच वाटते भाऊ. नाही ओळखतोच आपण इथचं असो का कुठचंही असो, पण आपण बरोबर ओळखतो काय आहे काय नाही. ठीक आहे मग येतो आम्ही तिकडून. बरं बरं, या भाऊ या. रुपाली, चांगली साडी घ्यायचं, मस्त सुंदर दिसली पाहिजे सगळीपेक्षा. वा वा, काऊन नाही घेणार, तुमच्याच चॉईसनं घेतो ना साडी. सांगा नाही का मग कोणती घ्या लागते तर. दादा आहे ना, दादा समोर कसं बोलू? इशारानं सांगा ना, हे साडी आवडली म्हणून घेऊन घेईन मग मी. बोललं तरी चालते ना, काही फरक पडत नाही. आज नाही उद्या बोलणारच आहे ना, नाता तर बोलतोच ना आपण. नाही बरं नाही वाटत दादा समोर. बरं ठीक आहे, सांगतो मी. हे चांगली वाटते ते चांगली वाटते म्हणून असं, नाही तर मग इशाऱ्यानं सांगू, समजून जायचं फक्त. हो हो, समजून जातो. हे ह्या दुकानातून घ्यायचं का मग, की तिथूनच घ्यायचं मागच्या? चांगल्या वाटून राहिल्या इथं साड्या. वहिनी कशा वाटून राहिल्या इथं साड्या, बाहेर लावल्या त्याच्यावरून वाटते ना. इथं माहिती आहे काय, सूटही आहे जेंट्सचे, साडी आहे, लेहंगा पण आहे. लेहंगा तर नाही पाहिजे म्हणा आपल्याला, पण साडी आणि सूट इथूनच घेऊन घेता येते. हा ना बाई, चांगले वाटून राहिले इथं, पाहून घेऊ ना. इथं जर पसंत नाही आलं तर मग त्याच्या दुकानात जाऊ, मग आणि वापस आलो तिथून. घ्या आरामात घ्या, एकट डावी नव्हती, पण आपापल्या चॉईसनं घ्या. हा, नाही तर मग म्हणाल याला हे नाही आवडलं त्याला ते नाही आवडलं. तुम्ही दोघं जण तुमच्या पसंत कपडे घ्या, या विचार करू नका दादा आहे वहिनी आहे म्हणून. तुम्ही तुमच्या हिशोबाने कपडे घ्या, कसे घ्यायचे काय घ्यायचे आहे तर. नाही काय माधुरी, बरोबर आहे ना? हा रुपाली ताई, तुम्ही कधी दोघं जण असे सोबतच बस जा, तुमच्या हिशोबाने घे जा, साडी असो की ड्रेस असो. कारण आम्हाला काही समजणार नाही. तुम्ही कसे घेता काय घेता तुमच्या हिशोबाने घ्या तुम्ही. आम्ही म्हणून हे घ्या, तुम्हाला नाही पसंत आलं तर मग तुमच्या मनाने घ्या तुम्ही दोघे जण. कशाला दादा? ठीक आहे ना, ठीक आहे. नाही काही ठीक नाही आहे. कसं असतं आता आम्हाला सगळं माहितच आहे. बरं चला ठीक आहे, मग ह्याच दुकानात चला, पाहून घेऊ इथं पहिले. नाही पसंत आली तर मग अजून दुकान आहेच इथं. बहिणी ह्या कोणाला आत्या म्हणून राहिला तिकडे? पसंत त्याला आत्या दिसली त्याची, ते काय होय, त्याला वाटून राहिलं काही बाईच होय, आत्या करून राहिला. बरं झालं आई आईने म्हटलं त्यानं. बंटी, आत्याने बेटा ते आत्याने होय, ये इकडे, चला तिकडे जाऊ. बोलत नाही बाबा, आत्या नाही बोलत. मुकी आहे तू आत्या, बोलत नाही ते. चल तिकडे जाऊ,
हे बोल की त्यासोबत बोल. काय काय का दुकानात कोणी भाऊ बस दुकानाचं सोडून दिलं वाऱ्यावर. असं दादा झोपले राहते की दुकानात मस्त कामगार मालक नाही राहत का नाही मस्त झोपून राहते. ओ भाऊ आहे नाही का दुकानात नाही का? नाही नाही रुपाली झोपत नाही ते त्याला तर कामच राहते. सगळे कामं करायला लावते. मला काही गेले तरी कामं राहते त्याच्यावर. कपड्याच्या घड्या करून ठेवा लागते. तुमच्यासारख्या बाया येते ना हजारो साड्या टाकून घेते एकही साडी घेत नाही. मग ते काय करते बिचारे त्याला दिवसभर घड्याच करायची कामं राहते. बाया इथून उठून चालल्या जाते ते बसते बिचारे आपल्या घड्या करत. काय करून मग तुम्ही पहिले घड्याच करायला होते वाटते नाही दुकानात कपड्याच्या? हट मी कायले दुकानात होतो कपड्याच्या घड्या करायला. आपण येत नाही काय मार्केटात. माझ्या मित्राची दुकान की का नाही ना हायफाय दुकान आहे त्याचे तर ते सांगते ना. म्हणून मग आपल्याला समजून द्यायला लागते त्याच्यावरून. आम्ही काही येते का नाही येतो चला तिकडे जाऊन येतो दुसऱ्या दुकानात. आणि ते किती वाजता येतो म्हणे मग ही बाई. अव तुम्हाला काय सांगू आता रंजू होती कनी म्हणून मी काही खरं बोलली नाही. आता सांगतो तुम्हाला काय खरी गोष्ट आहे तर. म्हणजे तू तिथं खरं नाही बोलली काय मग? हा बिन मग पाणी राहिलं ना अर्ध बोलायचं लाईन होती ना काय आलो असतो मग मी. तू येऊन जाते तुला यायचं होतं तर. ऐका ना व गोपालचे बाबा काऊन असे करता हो वचकन केल्यावानी. अव गंगा आली होती मंगानी घरी. गंगा नाही काय आता ते गंगा आली होती तर मी काय करू गंगाचं. गंगा आली होती म्हणून त्या मला घरी बोलावलं काय. गंगानं भांडण केलं काय तुझ्यासोबत. आता मी भांडायला जाऊ काय तिच्या घरी गंगाच्या. तिच्यासोबत भांडण करायला आणलं काय त्या मला घरी एवढ्या लवकर. रात्री आलो असतो तेव्हा केलं असतं. शांता आता गोष्ट ऐका तुम्ही चुपचाप बसून नाही तर मग म्हणाल का शांता बिघडली आता. सांगून देतो तुम्हाला. तुम्ही सांगा मला मी काय गंगासोबत भांडायला आणू तुम्हाला. माझ्याकडून भांडण नाही होत काय हा बाईसोबत भांडायला माणसाला आणून काय. काही बी बोलत राहता आता चुपचाप उभे राहा. बिलकुल बोलू नका काही आवाज नका काढू तोंडातून. बरोबर नाही बोलत सांग काय झालं. गंगा आली होती ते गंगाच्या पोरीनं काहीतरी काम करून ठेवलं म्हणते जास्तीचं. आता तुम्ही समजून जा कोणतं काम केलं असं काय केलं असं. आता मी बार बार एकच शब्द काही बोलत नाही. हा जे का तिला आता तोंड दाखवायला जागा नाही राहिली गंगाले. हा पुरी शर्मिंदा झाली ती. आता तिला काय बोलाव काय नाही काही समजून नाही राहिलं. काय करावं नाही समजून राहिलं. तर तिच्या इथं म्हणे ते पोराचे माय बाप पोरग सगळे येऊन राहिले म्हणे. तर ते म्हणे मला शांताबाई तू चाल म्हणे अन शांताराम भाऊले घेऊन ये म्हणे. दोघं जण तुम्हीच पाहिजे म्हणे. गावात कसं गावात बोंब करून काय ते एकाले माहीत झाली गोष्ट तर 10 जणाले माहीत होते. म्हणून मी रंजू समोर गोष्ट काही केली नाही. आता आपली पोरगी तशी दुसऱ्याची पोरगी आपण झाकून ठेवा लागते कोणाची. कोणी किती काही करत असन तरी आपण नाही करावं कोणाची उघडी नाही काय. म्हणून मी तुम्हाला बोलावले आली. पण मला चुकलं का मी तुम्हाला एखादा फोन लावायला पाहिजे होतं. माय बिन आपतच झाली आता तर. मग काय म्हणतो इथं काय म्हणते आपल्या घरच्या तयाऱ्या व्हायच्या. उद्या कार्यक्रम येऊन गेला तोंडाशी. आणि मग तर मी काय म्हणतो गोपालचे बाबा आपल्या इथचा कार्यक्रम 2-4 दिवस उशिरा झाला तर चालणार नाही का व? तिच्या पोरीच्या जीवनाचा प्रश्न आहे ना. आपल्या इथं तर सगळं झालंच आहे ओके नाही काय. तेवढंच आपल्या पोरीले काही शिवसाव करायला कायले वेळकडे भेटून जाते 2-4 दिवसाचा. ठीक आहे ना मग त्या पोरासोबत ना त्याच्या आई वडिलांसोबत बोलायला लागून नाही. हे रुपालीवर सोडून द्या तुम्ही. तिले सांगून दिलं तर ते ऐकते आणि तिचं ते लोक ऐकते. आपलं नाही ऐकत ना तेवढं तिचं ऐकते. म्हणून कधी तिला सांगून द्यायला लागते फक्त. ठीक आहे ना तर मग 4-5 दिवसावर करू. अन आता मग हिच्या इथं जायला लागते म्हणते नाही गंगाच्या इथं. तोंडाले कशी बोलते माय मी. हा बोलायच्या वेळेस समजत नाही. अरे आपण बोलतो त्याचा विचार करायला लागते. कर्म पलटून आपल्याच इकडे येते ना. तरी लोकांना समजत नाही. समजून उमजून त्याचे कर्म वाईट आहे म्हणते. पण आपण काय करून राहिलो. आपण आपले चांगलेच आहे म्हणते. दुसऱ्याच्या इकडे बोट दाखवते माय मी. लोकांना भल्ली बेकार आदत पडली आहे. पडू द्या ना त्याच्यासोबत आपण काय करावं असं. आपण नाही करावं खराब काम. त्याला करू द्या ज्याला करायचं आहे त्याला. त्याचं ते बघत बसते. आपण नाही करावं. बरं ठीक आहे ना मग चाल ना मग. आलेच नाही काही पोरं पोरी अजून मार्केटातून. आता कायची लवकर येते व किती उशीर होते त्याला तुम्ही सांगा बरं. एवढे मोठे कपडे घेणं आणि त्याच्यात रुपालीचं काम तर माहिती आहे तुम्हाला घनच आहे. आता तो जवळ आहे म्हणून ह्या गोपाल काही बोलणार नाही. नाही तर त्याला तर पाहिजे सटकन गेलं ना पटकन आलो असं काम पाहिजे त्याला. पण आता माहित पडते बाबा काही येते ना काय येते तर. बरं जाऊ दे. चाल मग गंगाच्या घरी चालून राहिली ना. हो चला जरासं तिला समजावून नाही होते. पाहुणे घेऊन आले तर घंटाकभर बसू. पोट्टे आले म्हणजे मग फोनच करतात आपल्याला. नाही तर सांगून द्या लागून गोपालला फोन करून का मला फोन करजो घरी आला म्हणजे. आहे ना त्याच्याजवळ एक चाबी. मग कायले फोन करून ते असं वाटन का गेली आई वावरात. त्याला तर पहिलेच माहित आहे वावरात गेली म्हणून तू. नाही माधुरीला माहित आहे गंगा आली होती तर. पण आता माधुरीला माहित आहे आणि रुपालीला माहित आहे. पण माधुरी गोष्ट नाही काढत कोणाजवळ. तिला किती कोणती गोष्ट सांगितली ना चुपचाप राहते ती. बोलत नाही कोणासमोर. ठीक आहे मग चल मग येऊ चक्कर मारून जरासा. असं आहे झालं लागते अडल्या नडल्याले आपापल्या शेजारी नाही. शेजारी पाजारी कोणाचे काम करायला लागते. आपल्याला बोलो का चालू पण आपलं काम करायच लागते बाबा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. उद्या पहा आता साक्षगंधाची तारीख वाढवा लागते आता ह्या गंगाच्या पोरीच्या आहे. आता आपल्यापेक्षा तिचं महत्वाचं आहे असं समजून घ्या. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आणि झालं तर करूनही टाकू. काय आहे घरातल्या घरातच करून टाकू. नाही मोठं गेल्यापेक्षा. भेटू मग आपण आता उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला बिलकुल विसरू नका. चला भेटू मग. भेटते आपली शांताबाई आता उद्या.